जय मित्रांनो, बघा आपण गेल्या लेक्चरमध्ये संविधानाचा भाग 3 हा स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये आपण अनुच्छेद 28 पर्यंत बघितलेला आहे. आपल्याला आज अनुच्छेद 29 पासून सुरुवात करायची आहे. तर बघा, आजच्या लेक्चरमध्ये जे आपला संविधानाचा भाग 3 आहे हा संपून जाणार. पुढच्या लेक्चरपासून आपण जे आहे राज्याचे नीती निर्देशक तत्व आहेत ते बघायला सुरुवात करू. तर बघा, अनुच्छेद 29 मधलं काय आहे. बघा, बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो मी काय लिहितो. तर मी अनुच्छेद 29 न लिहिता डायरेक्ट जो नंबर आहे तो टाकतो. तो नंबर टाकलेला असतो तोच म्हणजे अनुच्छेद असतो. ते तुम्ही लक्षात ठेवत चला. बघा, अनुच्छेद 29 जो आहे हा अल्पसंख्याकांच्या संबंधित आहे. म्हणजेच काय आहे याच्यामध्ये भाषा, लिपी आणि संस्कृती जो आहे याच्यावरून कुठल्याही प्रकारचा अल्पसंख्याकांसोबत भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद आपल्याला 29 मध्ये केलेली बघायला मिळते. आणि तशाच प्रकारे दुसरी तरतूद काय आहे. दुसरी तरतूद ही अशी आहे की कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्थेमध्ये भाषा, लिपी आणि संस्कृती जी आहे यांच्या आधारावरती अल्पसंख्याकांसोबत जे आहे आपल्याला भेदभाव करता येणार नाही अशी तरतूद सुद्धा 29 मध्ये आहे. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा. चला, संस्कृती, भाषा, करता येणार नाही. तर अनुच्छेद 30 मध्ये काय आहे. अल्पसंख्याकांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार जो आहे हा भारतीय संविधानाने अनुच्छेद 30 अंतर्गत दिलेला आहे. स्थापन करण्याचा अधिकार म्हणजेच काय. स्थापन करण्याचा प्लस काय आहे, चालवण्याचा अधिकार. आणि याच्यामध्ये दुसरा पॉइंट सर्वात महत्वाचा, सरकारला करता येणार नाही. त्यानंतर 31 मध्ये काय आहे. तर 31 जो आहे हा सध्या रद्द झालेला आहे. तरी हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. कारण की बघा, हा रद्द झालेला आहे याच कारणामुळे एक्झाम मध्ये वारंवार विचारला जातो. तर 31 मध्ये काय आहे. मालमत्तेचा अधिकार काय झालेला आहे सध्या रद्द. हा रद्द कधी झाला. 44वी घटना दुरुस्ती 1978 ला रद्द झाला. आणि सध्या हा आता काय आहे. कायदेशीर अधिकार आहे. तर नंतर 32 काय आहे. तर 32 मध्ये काय आहे. 32 मध्ये आपल्याला बघायला मिळेल की आपले जर मूलभूत हक्क सोबत
तर कुठल्याही प्रकारची जर गडबड होत असेल किंवा त्यांचे उल्लंघन होत असेल तर आपल्याला सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाण्याचा हक्क जो आहे हा 32 अंतर्गत मिळतो. त्याच्यामध्ये काय आहे, जाण्याचा अधिकार एक महत्वाचा पॉईंट लक्षात ठेवत चला की जे संविधानाची मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर BR आंबेडकर होते. यांनी याला संविधानाची हृदय म्हटले आहे. तर बघा, डॉक्टर BR आंबेडकरांच्या मते अनुच्छेद 32 जो आहे हा संविधानाचे हृदय आणि आत्मा जो आहे हा त्यांच्या मते जो आहे. आणि तसं बघायला गेलं तर खरंच आहे, कारण की जे मूलभूत हक्क आहे त्यांचं जर निलंबन होत असेल किंवा उल्लंघन होत असेल किंवा कुठल्याही तुमच्या मूलभूत हक्कासोबत जर कुठल्याही प्रकारचा गैर व्यवहार होत असेल तर तुम्हाला न्यायालयामध्ये जाण्याचा हक्क म्हणजे हा खूप मोठा हक्क जो आहे हा संविधान त्यांनी आपल्याला दिलेला आहे. म्हणून त्यांची ते वाक्य जे आहे ते खूप महत्वाचे ठरते. तर नंतर तेहतीस मध्ये काय आहे, तर 33 मध्ये बघा, 33 मध्ये तुम्ही लक्षात ठेवत चला, 33 मध्ये सशस्त्र दल आहेत. करण्याबाबत म्हणजे सशस्त्र दलांचे हक्क निलंबित करण्याबाबत म्हणजे आर्मी असेल, नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा कुठल्याही प्रकारची दुसरी कुठलीही भारतातील पोलीस असतील किंवा CRPF असेल किंवा CISF असेल त्यांचे हक्क निलंबित करण्याचा अधिकार हा कोणाला आहे, हा अधिकार संसदेला आहे. तर नंतर 34 मध्ये काय आहे, 34 तुम्ही लक्षात ठेवत चला फक्त. 34 मध्ये आपल्याला बघायला मिळेल लष्करी कायदा म्हणजे मॅरिटियम लॉ जो आहे हा आहे. कायदा म्हणजे काय, लॉ जो आहे हा आहे. तर नंतर 35 मध्ये काय आहे, 35 मध्ये बघा, कायदा करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. तर हा आपला कंप्लीट झाला संविधानाचा भाग